नमस्कार मित्रांनो, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय स्टेट बँकेत 996 जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात असून त्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. तर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो बघा, नोकरीच्या शोधात असलेल्या मित्रांसाठी सुवर्ण संधी असून हा व्हिडिओ आपण संपूर्ण पाहावा आणि त्यानंतरच आपण अर्ज किंवा ॲप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे. तर जसं सांगितलं तुम्हाला टोटल 996 जागा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2025 ठेवण्यात आलेली आहे. आता बघा या भरतीच्या माध्यमातून कोणते पदे आणि पदसंख्या किती आहे ती पाहूया. सर्वात पहिलं पद आहे व्ही-पी वेल्थ एस-आर-एम, दुसरं आहे ए-व्ही-पी वेल्थ आर-एम आणि तिसरं आहे कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह. जागा कशा आहेत बघा. पद क्रमांक 1 साठी 506, पद क्रमांक 2 साठी 206 आणि कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्हसाठी 284 जागा इथं देण्यात आलेल्या आहेत. आता यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे ती पण आपण पाहूया. सर्वात पहिल्या पदासाठी इथं सांगण्यात आलं आहे, की पदवीधर कोणत्याही शाखेची पदवी आणि 6 वर्ष अनुभव आपल्याला असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. पद क्रमांक 2 साठी इथं पदवीधर आणि 4 वर्षाचा अनुभव विचारण्यात आलेला आहे. तर पद क्रमांक 3 साठी इथं बघा कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्हसाठी फक्त कोणत्याही शाखेची पदवी आपल्याकडे असणं आवश्यक आहे. बी-ए, बी-कॉम, बी-एससी, बी-एड असेल तरीसुद्धा आपण अर्ज करू शकणार आहात. तर मित्रांनो बघा, आता यासाठी लागणारी आपण वयोमर्यादा काय आहे ती पाहूया. पद क्रमांक 1 साठी 26 ते 42 वर्ष, पद क्रमांक 2 साठी 23 ते 35 वर्ष आणि पद क्रमांक 3 साठी 20 ते 35 वर्षे इथं वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे सगळ्यात लास्टचं जे पद आहे ते कोणत्याही पदवीवर आपण ॲप्लिकेशन करू शकता आणि तिथं वयोमर्यादा 20 ते 35 वर्ष ठेवण्यात आलेली आहे. आरक्षणाच्या नियमानुसार एस-सी-एस-टीना 5 तर ओबीसींना 3 वर्षाची सूट इथं देण्यात आलेली आहे. आता यामध्ये बघा अर्ज फी कशी करायची आहे. ऑनलाईन पद्धतीने आपण ॲप्लिकेशन करत असताना फी भरायची आहे. ओपन कॅटेगरीसाठी ते 1,000 फी असून व इतर कॅटेगरीसाठी कोणत्याही प्रकारची तर फी ठेवण्यात आलेली नाही याची नोंद घ्यायची आहे. फी जी आहे ती आपण ऑनलाईन मोड किंवा यू-पी-आय, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डच्या माध्यमातून भरू शकता. आता अर्ज करत असताना महत्त्वाच्या तारखा कोणत्या लक्षात ठेवायच्या आहेत. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2025